कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI या तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांवर गदा येणार अशी भीती जगभरात व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर भारतातून एका मोठ्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS देशभरातील 12,000 कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची चर्चा होती। अनेकांना वाटले की AI मुळे ही कपात होणार आहे, पण TCSच्या CEOंनी आता यावर मोठा खुलासा केलाय। TCSचे CEO के कृतिवासन यांनी स्पष्ट केले आहे की कंपनीमध्ये होणारी ही 2% कर्मचारी कपात म्हणजे साधारणतः 12,000 कर्मचाऱ्यांवर होणारा परिणाम हा आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होत नाहीये। कृतिवासन यांनी थेट सांगितले आहे की AI मुळे 20% कार्यक्षमता वाढल्याने आम्ही कर्मचारी कपात करत नाही आहोत। मग कर्मचारी कपात कशामुळे होते? कृतिवासन यांच्या म्हणण्यानुसार ही कपात प्रामुख्याने स्किल मिसमॅच आणि कर्मचाऱ्यांना ट्रेन करून नवीन पोझिशनवर अपग्रेड करण्याच्या संधींच्या अभावामुळे होत आहे। म्हणजेच कर्मचाऱ्यांकडे सध्या असणारे स्किल्स कंपनीसाठी पुरेसे नाहीयेत आणि त्यांना नवीन कामांसाठी ट्रेन करण्याची संधी मर्यादित आहे। या कपातीचा परिणाम मुख्यतः मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांवर होणार असून नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार नाहीये असं त्यांनी नमूद केलं। TCS प्रभावित कर्मचाऱ्यांना नोटीस कालावधीचे वेतन, अतिरिक्त सेव्हरन्स पॅकेजेस, अधिक विमा लाभ आणि नवीन नोकरी शोधण्यात कंपनी मदत करेल असेही CEO के कृतिवासन यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे TCSचा हा कर्मचारी कपातीचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा काळ।